पाहूयात बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर संघातले काही खेळाडू जरी चांगली कामगिरी करून वेळोवेळी संघाला सावरत असले तरी सांघिक कामगिरीचा अभाव असल्याचं निरीक्षण अनेक माजी क्रिकेटपटूंकडून नोंदवलं जाते। आता खुद्द भारतीय क्रिकेटर संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने सुद्धा संताप व्यक्त केलाय। 5वा कसोटी सामना जिंकणं टीम इंडियासाठी आवश्यक आहे, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये आल्यावरती त्यानं खेळाडूंना चांगलंच धारेवर धरलं। गंभीरने यावेळी कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही, पण त्याच्या बोलण्याचा पूर्ण रोख हा काही खेळाडू कशाप्रकारे परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी नैसर्गिक खेळाच्या नावाखाली हवं तसं खेळत होते असाच होता। या संदर्भात आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, जो परफॉर्मन्स भारतीय टीमचा होता तो बघता गौतम गंभीरने ज्या पद्धतीने धारेवर धरलंय ते योग्यच आहे, पण नक्की गौतम गंभीरने कुठल्या मुद्द्यांवरनं धारेवर धरलं? नक्कीच पूर्वी आपल्याला माहिती आहे की हा परफॉर्मन्स जो आहे गेल्या काही महिन्यातला टीम इंडियाचा, खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये, तो विश्वविजेत्या टीमला साजेसा नाही आहे। साल 2024 हे टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारं एक वर्ष होतं, परंतु त्यानंतर घरच्या मैदानात बांगलादेश असेल किंवा न्यूझीलंड बरोबरचा जो व्हाईट वॉशचा पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर पहिल्या टेस्टचा अपवाद वगळल्यानंतर त्यानंतरच्या तीनही ज्या टेस्ट होत्या त्या भारतानं नाहक गमावल्या आणि त्याला फलंदाजांची हाराकिरी हेच एक मुख्य कारण होतं। केवळ एकटा जसप्रीत बुमराह हा तुम्हाला कुठलीही मॅच किंवा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जिंकवून देऊ शकत नाही हे सिद्ध झाले, कारण की बुमराहने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली आहे, परंतु त्याला फलंदाजांकडनं अजिबात साथ मिळालेली नाही आहे। मेलबर्न कसोटीचा जर विचार केला तर अखेरच्या दिवशी संपूर्ण टीम इंडियाला फक्त उभं राहून तो दिवस ढकलून काढायचा होता आणि ही टेस्ट वाचवून सिडनीत एक चांगला फाईट देण्याची तयारी करायची होती, परंतु टीम इंडिया अख्खा दिवससुद्धा उभी राहू शकली नाही आणि त्याला खास करून आघाडीची फळी म्हणजे कर्णधार रोहित शर्मा असेल, KL राहुल आणि विराट कोहली यांच्याकडनं टीम इंडियाला आणि भारतीय फॅन्सना भरपूर अपेक्षा आहेत, आशा आहेत। मात्र अशा परिस्थितीत सातत्यानं त्यांचा खराब परफॉर्मन्स हेच टीम इंडियाच्या पराभवाचं मुख्य कारण आहे हे आता स्पष्ट झाले। आणि आणि 5व्या कसोटीच्या दृष्टीने खरोखरच अशा पद्धतीने कुठेतरी टीम इंडियाला पुन्हा एकदा एक वेगळी दिशा, वेगळं वळण देण्याची गरज आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।